कांदा चिरायचा चालू आहे. रटा 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 भात शिजायचा तिला इकडे असा रटा 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 भात शिजायचा. भाकरी करायची डायरेक्ट कालवून करावून भात घालावं शिजायचं. आज करायची दळण ना चपात्याचं नाही पीठ दळण करायची. अजून गरण हे पुसायचे ते कापड्याला बघा लाईटच ये नाही. लाईटला काय झालंय का माहिती लाईट सारखी जाते. हो हो तरी प्यायचं पाणी ह्यांनी भरलं म्हणून आम्ही तुझं काढवते म्हणून बरं झालं. प्यायला माग झाला असतो बिसलरी आणून प्यावं काढली का यादी? नाही यादी काढली. कसली कामाची यादी आहे तुझी? तुम्हाला बोलले का पण मेन मुदा अगं देवाला जायची यादी काढली पाहिजे. ती सगळं सामान आणलं पाहिजे. हिथं केलं पाहिजे. तयारी केली पाहिजे जोरदार. मायाक्का देवी चिंचणीला जायचं आहे. चेष्टा आहे का? सगळं बघून करावं लागतं. जेव्हा येते दिलं तिचं अजून ती कडे फुटकीच आहे. नवीन काढलीच नाही वाटतं. आज काय चूल पेटवायची नाही. आज गॅसवर खिचडी बसली. आज काय चुली नाही करत. आज जाऊ कापड फिरवायचे पोराचे आपल्याला दोस्तानं शेंगदाणा मी भाजून ठेवले तर बायकोन मला खायला घ्यायला. मी दररोज एक एक मूठ शेंगदाणा खातो बघा. तुम्ही पण खात जावा. पहिलवान करायचं मित्रांनो. आज कांदोनीच काढून खायचं. अगं टमाटा मुलकाच पिकली तिकडे एका झाडा आणखी आता दुसरं बी झाड उगवले त्याला बी टमाट टाकली. एकच झाड आपण टमाट दोस्तानं सर ना द्या मला तरी आम्ही दुसऱ्याला देतोय. अजून कोण आले गेलेला अजून पिकली ती मला पिकली ते टमाटा. टमाटर कांदा भारी लागतो का? केल्या सगळं भारी लागतं. नाही केल्या काहीच लागत नसतं. आता जोपर्यंत घरच्या शेंगा होत नाही तोपर्यंत इकाच्या शेंगा खावं लागतं. घरच्या शेंगाची चव लय भारी असते. वाया ना एकदा खतरनाक. अगं गॅस कमी कर ना. पाणी वत व्हायचं पासात अजून पाणी बघ पोरं भाकरी खात नाही म्हणून बघा भात जायला लागला. काय करायचं? चपात्या काय नाही पोरापोर छोड्या पिठच नाही दळण करायचं. आता मला सांगितलं असतं मी दळून आणलं असते गाडीवर जाऊन. दळून आणायचं काय नाही आणा येतंय दळून. फक्त जुनं सारवण काढल्यावर तिकडं न्यायला बी पीठ लागतं. त्यामुळं मी दळूनच केलं नाही. असं झालंय नेहमी. आज होईल की आज कशात होतंय? अजून तर कशात ना बशात चिराट टामाशात. आज 100% होणार. काय आहे काय आता ही तर भांडी धुतलेली होय भांडी धुतलेली अजून धुवायची ती पाणी मार नाही सगळे मोना. ही भांडी ही सगळी नेऊ लागत डबं ही सगळं बका 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 जायचं ना. होल चालू करायचा बुडवायची आपल्यापाशी आहे ना. आणि बुडवून आणायची. त्याला काय घ्यायचं? त्याला पाण्यात बुडवायची ना आणायची. फोन आलाय की ना. आज पण ऊन पडले वाईस. कडे तळासले होते. टोपण काय केलं की असं का? आहे की टोपण बिघडले का बटन बिघडले? बटन चांगलं असं वाटतं. टोपणच बिघडले. त्या टोपणात आपण काय करू? ग्रेस भरू टोपणात. अगं त्याला कशाला वतलं पूजाले? बंद केलं तर त्याला आज वतलंच मी तो. मग पाणी या इकडे मग इकडे या तुम्ही. या की जवळ जाऊ तुम्हाला. हां
कांदाच नाही भरले तरी भरत आहे का नाही ए टाक खाऊन आता बायको म्हणून घेते तर माझ्या मनाला कसं स्वयंपाक येतोय नाही आता मी गेली तरी घर सोडून चालते आहे ना हा, मला करते मला चिरून द्यायचं का होय टमाट कांदा मग आपण रगेल झार कालवण बनवायचं इथं हो भाकरी काय थापलेला तीच खायचं पण कालवण ताजं ताजं करून खायचं कोण थापायचं भाकरी भाकरी कोण भाकरी अगोदरच तयार करून 2 रोज खायच्या चपात्या काय पोरांपुरते करायच्या आवाज तुम्हाला कालवणात काय काय टाकतात ते माहिती आहे का तुम्ही होय होय कालवणात काय तेल थोडंसं लसूण त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर पुन्हा चटणी हळद मीठ जिरं मिरं थोडं थोडं टाकायचं काय तिथं आवड आहे बरोबर आहे खोबरं थोडं शेंगदाण्याचा कूट थोडा कालवण नुसतं आरडून होते खावा आता मोहनाला सगळं माहिती आहे कसं आहे बघा आता चालू आहे बघा कांदोनी घालते बायको आज करून आता 4-8 रोज अंडी मटण अजिबात नाही आता देवासनं यायचं आणि पुन्हा देव बोळायचं आणि मगच खायची लगा बायकून फसवलं बघा कांदोनी म्हणली आणि मोड आलेली कर आलेली मटकी जवळ ठेवली आहे बघा काय कर आले तर देशी मटकी आहे बघा दोस्तानं हा भेड खायची भानगड नाही आका त्याकडे उतू चालतं पडल्यापासून हळू जास्त कमी कर हा मूर्ती छान नाव काय त्याचं अनुजा नाव आहे नीट बोलायचं शिस्तीत बोलायचं बघा दोस्तांनी टाकली बघा मटकी बायकोनं फसवून मटकी टाकली कांदोण्याचं नाव घेतलं आणि मटकी टाकली मोडाची मला खूप आनंद झाला बघा पाताळ कालवण म्हणजे काला करून वर पुन्हा येत आता तुला फिरायला येणार गोव्याला जमतं जरा मोना शिकत जाईल बघून कशी काय करते ती काढते ती आता चाय घे देवाला मग आपण तो करून खायला यायचं हो बापू आपण करून खायला मस्त सोडायला नाही आपण तिथून कुठे करून टाकायचं मका टाकायची कस काढून मसाला टाकते चटणीचा अगं बास कर